बराच केव्जला आलेला आहे। या केव्ज बद्दल खूप ऐकलं होतं। आज खूप वेगवेगळे प्रकार बघायला मिळणार आहेत असं कळलंय। बघू काय काय। वेगळा दिवस आहे आजचा, टुरिझमचाच परंतु वेगळा। या caves in the area and the caves in general. We will start from that point, the lower cave. Now you look ready enough and we can slowly start. Let's go. Couple of minutes we will visit the upper cave. Now the new cave, unfortunately we cannot see it from this point, and the water spring is also a cave. It's located in New Baraj cave. Now the reason why it is called new, because it was rediscovered in 2003. Now why I say rediscovered? Because local people knew for that cave, but the entrance was covered by lots of dirt, rocks, branches and so on. गर्द अरण्यात असलेल्या बराच केव्स मधला गाईड सांगतो क्रोएशियात एकूण 10,000 केव्स आहेत। 90% केव्स याच्यातल्या विजिटर्सना विजिटच करता येत नाही, कारण त्याचा एंट्रन्स मोठा दिसला तरी आत गेल्यानंतर सगळ्या गोष्टी छोट्या होत जातात। आज आम्हाला 3 केव्स बघायला मिळणार आहेत। बघू काय नजारा आहे। गंमत अशी आहे, या सगळ्या केव्स खोदलेल्या नाहीयेत तर पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेत। वेगळेपणा याच्यात। क्रोएशिया ट्रिपचा 5वा दिवस हा तसा शांततेचा होता। बराच केव्जना फक्त आम्ही भेट दिली आणि त्याच्यानंतर आजचा जो स्टे आम्ही करतोय तो एका सुंदर गावात करतोय। एखाद्या हॉलिवूडच्या सिनेमातल्या सेट असावा तसं हे गाव आहे। पाण्याचा रंग बघा, मिनरल वॉटर झक मारेल इतकं स्वच्छ पाणी आहे। आणि या संपूर्ण गावामध्ये 15 ते 20च घरं आहेत आणि ती सुद्धा अशी टुमदार आणि छान अशा गावामध्ये आम्ही राहणार आहोत। प्रत्येक गोष्टीचं सौंदर्य हे नजरेत टिपता येणं खरोखर अवघड आहे, परंतु धबधबे आहेत, ही छोटी नदी आहे, छोटेसे असे पूल आहेत, सगळ्याच गोष्टी निसर्गरम्य आहेत। या घरामध्ये आजचा 5वा दिवस आम्हाला राहायचा आहे।